माणसाचं अंगण शिल्लक ठेवली जे आहेत ती गटारात समोरून जाते, जी नाही ती चपला पडलेल्या अंगण नाही. बस माणसाच्या जीवनालाही अंगण नाही. माणसाचं जीवन हे तसंच आहे. तो मधल्यामध्येच हसतोय, मधल्यामध्येच मुक्तोय, मध्येच खातोय, मध्येच झातोय. कधी स्वतःभोवतीच्या परिसराचा परिघाचा विचारच केला नाही. आणि मला असं वाटतं जीवनातलं सर्वात चांगली प्रसन्न जागा ही अंगण आहे. बस वेगळं काही परिघ. तुम्ही त्या परिघात राहता, तो परिघ जितका सुंदर असेल तितकी तुमची विचार सुंदर असते. तुमचं अंगण जितकं चांगलं, त्या अंगणावर घरातल्या माणसाची वैचारिक पातळी लक्षात येते की ती माणसं विचारांनी किती चांगली. आपला कचरा शेजारच्या दारात लपून देणारी माणसं माणसं नसतात. तिथं पशुही करत नसतो. ते आपल्या आपल्या जागेवर असतात, ते आपल्या आपल्या जागेवर. आणि म्हणून अंगणांना अंगणांचं रूप देणं, अंगणामध्ये तुळशी असणं, तिच्याभोवती पाण्याचा सडा टाकणं, येणाऱ्या त्या तुळशीकरता दिवा लावलेलाच नाही, येणाऱ्या करता दिव्यानं स्वागत करणं, येणाऱ्या करता अगरबत्ती लावून सुगंधाची उधळण करणं, हे तर खरं अंगणाचं लक्षण आहे. सडा घालून तिथे घातलेली रांगोळी त्या घराच्या स्वागता करताना येणाऱ्याचं स्वागत असतं की रांगोळी आहे, तू रांगोळीवरनं जायचं आहे. हे अंगणाचं पावित्र्य आहे. आणि म्हणून अंगण ही घरं चांगली आहे. आमच्या दसऱ्यात बाबाची ट्रेनने मात्र एवढं चांगलं केलं की अंगणाला रूप सुरू करते. अंगणाला रूप दिल्यामुळे तसा ती सुगंधी जीवन जगायला लागली. बोलता बोलता मोडका तोडका त्यांचा काळ जर अंगणगावचा पाहिला तर मला वाटतं 7-8 वर्षापेक्षा जास्त नसेल. बरोबर, 5 वर्षाचं 5च वर्षाचं काम आहे त्यांचं. आणि 5 वर्षाचं काम सुद्धा 50 वर्ष घटणारी माणसं करू शकलेली नाही 5 वर्षाच्या कामात. त्याला कारण आहे त्यांनी अंगणावर लक्ष दिलं. बस एवढंच आहे. बिंदूपासून बिंदूपर्यंत पोहोचण्याची जीवनाची पूर्तता आहे. आणि महानुभाव पंथ हा बिंदूपासून बिंदूपर्यंत पोहोचणार आहे. पोहोचता आलं पाहिजे ना. महानुभावाचा प्रत्येक सिद्धांत हा वेगळा आहे. महानुभावांची प्रत्येक विचारसरणी वेगळी आहे. प्रत्येक विचारसरणी वेगळी आहे. आचार्य श्री नागदेवांजवळ एकाने येऊन कहाणी केली बटतो. अहो तुम्ही त्याला काल परवा दीक्षा दिली, चांगला अटल विजन करत होता, भिक्षा भोजन करत होता, तो भंगला होता. तो नातेवाईकांमध्ये राहतोय, मस्त पोरं मांडीवर खेळवतोय, बसलाय. आचार्यश्री त्याच्याकडे पाहतात. स्मित हस्ते करून त्याला विचारतात, का रे तो भंगला, तो प्रपंचात राहतो, पोरं त्याच्या नातवंड त्याच्या मांडीवर आहे, जोडी आहे, हो जोडी आहे, तो भिक्षाला जातो, टोपी नाही, हो टोपी नाही आहे. आचार्य हसून सांगतात, वेड्या धर्म त्याच्या जवळ आहे. जोपर्यंत कोपी आणि झोळी त्याच्या जवळ आहे ना, तर धर्म त्याच्या जवळ आहे. हो येईल हळूहळू पूर्वपदाला. तो जाईल कुठे? ही महानुभावांची विचारसरणी आहे. ही महानुभावांची विचारसरणी आहे. धर्म इतक्या घट्ट कोपऱ्यातला शोधून काढणं महानुभावांचा धर्म आहे. इतका कोपऱ्यातला काढतात. महानुभाव नाही, सर्व आध्यात्मिक शास्त्र शोधलं ना. महानुभावांची प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. महानुभावांची मैत्री वेगळी आहे. मैत्री वेगळी आहे. हो केशराज आणि पंडित दामोदर प्रवासाला निघालेले आहे. छान प्रवास चालला होता. बस हो तो कैशिराज पायातल्या चपलीला हा महानुभाव नाही असं जेव्हा कोणी म्हटलं ना, चपलीचे तुकडे तुकडे केली, चपलीला सांगितलं, गदडे तुझ्यामुळे जर मी महानुभाव नसेल ना ही चप्पल फेकून देतो. हा कैशिराज पंडित दामोदरांबरोबर प्रवासाला निघालेले आहेत. अटल विजनादिक्रमाने हातात जोडी आहे. दोघेही धर्म चर्चा करतायत, दुसऱ्या हातात मनगटी गाठी करतायत. आणि समोर एक रजपूत मद्य पिऊन आलेला आहे, शस्त्र हातामध्ये आहे. येताना त्यांनी पाहिले आणि तो शिव्या द्यायला. शिव्या देऊन पुढे पुढे येत होता. त्याच्या डोळ्यातलं ती आग ओकल्या जात होती, द्वेष ओकल्या जात होता, मत्सर ओकल्या जात होता, असूया ओकत होता.
केशरांचं त्याच्यावर लक्ष होतं. दोघेही बोलत होते पण बारीक लक्ष होतं. अकस्मात त्या राजपुतानं कमरेच्या तलवारीला हात खसकन ओढली. थांबला. पंडित दामोदराच्या मानेवर कोसळला. इतक्या केशरांनी पंडित दामोदराला धक्का दिला. दामोदर बाजूला गेले आणि येणारी तलवार स्वतःच्या मानेवर खाऊन घेतला. क्षणार्धात केशराव देवदर्शनाला गेले. बघा तुम्ही महानुभावांची मैत्री याची इतिहास साक्षीला आहे. मित्रांनी गद्दारी केली. महानुभावांचा इतिहास साक्षीला आहे. मित्रांनी मित्राकरता प्राणाची आहुती दिली. इतिहास साक्षी आहे. संभाजी महाराजांना पकडून देणारे कोणी नव्हते, मुस्लिम नव्हते. लक्षात ठेवा. संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं आपली होती. महानुभावांचा इतिहास साक्षी आहे. पंडित दामोदराची येणारी तलवार स्वतःच्या मानेवर घेणाऱ्यांचे इतिहास साक्षी आहे. महानुभाव वेगळाच आहे. हो, वेगळाच महानुभाव आहे. आणि म्हणून 800 वर्ष महानुभाव कम उभा आहे. हो, आक्रमणं केव्हा झाली नाहीत महानुभावांवर, केव्हा झाली नाही. सांगोकुंडोंच्या समाधी आजही महाराष्ट्रात आहे. तुम्हाला लोकांना माहित नसती. आहेत आजही समाजात सांगोकुंडोंच्या. महानुभाव मातंग समाजाची अवल्याद आहे सांगणारी माणसं आजही महाराष्ट्रात जिवंत आहे. महानुभाव आहे. महानुभाव हिंदू नाही हे सांगणाराही आजही महाराष्ट्रात आहे. परंतु टिळकांनी करून जेव्हा सांगितलं ना, अरे महानुभाव आहे, हिंदुस्थानला संकट आली त्यावेळेस महानुभावांनी वाचवली. हा महानुभावांचा ज्वलंत इतिहास आहे. अरे महानुभाव इतर दैवतांचा अपमान करतात म्हणणाऱ्यांच्या मुस्कानात मारणारी लीळा चरित्रातली आम्हाला सांगता आली नाही. कोणाला सांगता आली नाही. ही लीळा कशी आहे म्हणून आम्ही सांगितली नाही. आम्हा मानवांना ती सांगण्याची गरज पडली. आम्ही संयमशील विचाराची माणसं आहोत. आमच्यातला संयमाचा एक बांध आहे. आम्ही तो राखून ठेवलेला आहे. आजपर्यंत कधीही मानवांचा संयमाचा बांध तुटला नाही आणि महाराष्ट्रातली विचारधारा वाहून गेली नाही. कधीच घडलं नाही, कधीच घडलं नाही. आक्रमण मानवांनीच फसवाली झाली. सर्वात चक्रधर उत्तर आपण भा निघून गेले. आता आचार्य श्री गोविंद प्रभू बाबांकडून निघाले. बघा तुम्ही. आणि अल्लाउद्दीन खिलजीची पहिली स्वारी महाराष्ट्रावर झाली. पहिली स्वारी महाराष्ट्रावर झाली. आक्रमण आलं. आक्रमणानं आता भली मंदिरं फिरली, माणसं मेली, त्यांच्या अभरू दुखल्या मुलात लागली. अहंकार मारला. उभ्या महाराष्ट्रात अहंकार मारला. मानवांची संत गेली, मानवांची दाण गेली. अरे हो, केव्हा तरी दुःख करून डोळ्यात पाणी काढू आपण. सुंदर बोलायचा जवळची दाढीची करा आमच्या बेडकिंगला गेली. तिच्यावर बलात्कार होणार होता. तिचा अनन्विच्छन होणार होता. धर्मभ्रष्ट केला जाणार होता. आणि म्हणून सुंदर बोलायचं आणि स्वतःचा धर्म वाचवण्याकरता अडाच उडी घातली. आणि ही उडी घालत असताना श्रीप्रभू बाबांच्या दाढेचा तो करप तिच्याजवळ होता, तो गेला. ज्यावेळी अल्लाउद्दीन खिलजीच्या सारीचे चांगले वाईट परिणाम झाले. आम्हालाही ती भोगावी लागली. आम्ही भोगली. परंतु तरीही महाराष्ट्र नागवताना आम्ही वाचवला. हो, तुम्ही ज्योतिर्लिंगाच्या घटना सांगता ना, मी सांगतो तुम्हाला. आज या महाराष्ट्रातले असलेले ज्योतिर्लिंग वाचवण्या पाठीमागं महानुभावांची कणखर आणि टणक भूमिका. सरळ भूमिका आहे. परळी वैजनाथ केवळ महानुभावांनी वाचवलं. आम्हाला महाराष्ट्रात नाही सांगता आलं की परळी वैजनाथचं दैवत आम्ही वाचवलंय. अन्यथा परळी वैजनाथाच्या शिवलिंगाची छकल अल्लाउद्दीन खिलजीने केली असते. आचार्यश्री निघालेला आहे. तेलंगणाच्या दिशेला निघाली. तेलंगणाचा प्रवास करायचा होता. वृद्ध स्त्रिया सोबत होत्या, पुरुष सोबत होती, तरुण स्त्रिया होत्या. आचार्यांच्या लक्षात आला आपण हे सर्व घेऊन जाऊ शकतो. वृद्ध पळू शकत नाही, चालू शकत नाही. संकट मोठा आलेला आहे. आणि आचार्यांनी साधेला बोलवलं. एका क्षणात विचार केला. साधाही त्यांना बोलवलं. तर जाईल साधे, तुझं गोसाल याचे अभयवचन, तुला सर्वात्म्यांनी अभयवचन दिलेलं आहे. तू एक काम कर, हे व्रत घे आणि इथे थांबेन लागते. आणि साधारण त्या वृद्ध स्त्रिया जमा केल्या, वृद्ध पुरुष जमा केली. त्या परळी वैजनाथाच्या मंदिरामध्ये कोंडल्या, मध्ये बसवले. हातात काठी घेतली आणि मान हलवत ही साधारीचा वृत्त पांढऱ्या केसाची, हो वाकडी झालेली वृत्त साधारीचा.
जिच्या वागण्यात साधेपण होतं म्हणून तिला साधा म्हणायचं. अन्यथा तिचं नाव तर येल्लो आहे. तिचं वागणं इतकं साधं होतं, बोलणं इतकं साधं होतं, पाहणं इतकं साधं होतं. ते साधेपण आमच्यातलं संपलं बघा तुम्ही. आमच्यातलं वागणं साधं असेल, चालणं साधं असेल, परंतु आमचं बोलणं आणि साधं राहिलेलं नाही, पाहणं साधं राहिलं नाही. आणि पाहताना साधं पाहत नाही. आता आमचं पाहणं सुद्धा अगदी संशय पुष्टीपणानं असतं. आमचं बोलणं साधं राहिलं नाही. आमच्या बोलण्यात तर प्रत्येक क्षणाला विषारू वायू आणि विषारू शब्द पाजरत असतात, शब्द पाजरत असतात. साधाईच्या प्रत्येक गोष्टीमध्ये साधाई बनाव. आज सर्वज्ञांनी तिला साधाईचं नाव दिलं होतं. साधाईचा मंदिराच्या दारात बसली, काठी टेकून बसली. आता अल्लाउद्दीन खिलजीची झाड येत होती, टोळके येत होते, येणारे पाहत होते, मंदिर दिसत तिला विचारत होते अंदर कोण आहे. साधाईच्या मग अगदी साधेपणाने ती काठी हलवत त्याला सांगितली, बाबा रे इथं कोणीच नाही. ही ती चक्र बाबाची येल्लो बसलेली आहे, फक्त बस कुणी नाही रे. तिथं ते साधेपणानं बोलणं, नीट हास्य करून सांगणं आणि भाबडेपणा आलेल्या टोळ्या पुढे जात होत्या आणि अल्लाउद्दीन खिलजीची धाड ही अशा पद्धतीने पुढे सरकून गेली. सर्व स्त्रिया वाचल्या हे महत्वाचं नाही, परळी वैजनाथाचं संस्थान जसंच्या तसं सुरक्षित राहिलं हे आम्हाला महाराष्ट्राला सांगता आलं नाही. हो, हे सांगता आलं नाही, हे सांगणं गरजेचं होतं. आम्ही मानवा दिलदार आघात झाले नाहीत का काय महानुभावांवर? महानुभावांचं हिंदुत्व हिरावून घेतलं का नाही? अरे हिंदुस्थानची पहिली घटना आहे परळी वैजनाथाची. महानुभावांनी सांभाळला असून सुद्धा महानुभावांना, त्याच महानुभावांना हे हिंदू नाही म्हणूनही भोगावी लागली, चच्चेरी खाली लागली. परंतु तरी 800 वर्षात संयमाचा बाण महानुभावांचा तुटला नाही. हा महानुभावांचा इतिहास आहे. हो, हा महानुभावांचा इतिहास आहे. मी कथा करतो, माय बापू कृष्ण कथा करतो. मला कृष्ण कथेत मोठी मजा वाटत. हे आवडी आहे माझ्या. कृष्ण कथेला गांभीर्य पाहत नाही आपण. कृष्ण कथा फक्त नाचण्या करण्याकरता आहे, करमणूक आहे असं आपल्याला वाटतं. कधी कधी मलाही वाटतं आपण करमणूक म्हणून वापरल्या जातो. 1-1.5 तासाचा कार्यक्रम पास करायचा म्हटलं म्हणजे मग करमणूक म्हणून आपला वापर तर होत नाही असं मलाही वाटतं. परंतु तरी कृष्णकथा ही पावन, माणसाचं जीवन पावन करून जाते. ज्याने कृष्णकथा वाचली ना त्याच्यामधल्या सर्व गोष्टी नष्ट होतात. आपल्यांना आणि परक्यांना पाहून भीती वाटणे, ही भीती नष्ट करायची असेल तर तुम्हाला कृष्णकथा वाचावी. कृष्णकथेच्या जवळ मला अनेक वेळेला कृष्णकथातले अनेक प्रश्न पडले. जेव्हा अभ्यासाला घेतले तेव्हा मला नेहमी वाटायचं हा कृष्ण विचित्र होता, चर्चप्ती होता. हे युद्ध कोणत्या पातळीला असावं रे? त्या पातळीला काही मर्यादा असावी की नाही? पितामह विश्वासारख्यांना मारून टाकावं छलकपटाने का? तर पितामह विश्वपणे ते काय स्त्रीवर हा शस्त्र उचलत त्यांनी छलकपट केली, त्यांनी भगवद्गीता सांगावी का? ज्याला छलकपटाशी वेगळं काही आलं नाही त्यांनी भगवद्गीतेची सिद्धांत मांडावीत का? मलाही वाटायचं हे द्रोणाचार्याला मारावा, अर्जुनाच्या हातून खोटं बोलून तुझा पोरगा तिकडे वेळा म्हणून द्रोणाचार्याला मारून टाकावं. काय गमत आहे? कृपाशाली मारण्यासाठी 36 गणित करायला खूप दिवस कसा म्हणजे असं उलट पालट विचार असं तर काय होऊ शकत नाही. पितामह भीष्मांना जाऊन थांबवता आला असतं. पितामह तुम्ही दोघांचे आजोबा, तुम्ही या युद्धात पडू नका, तुम्ही बाजूला राहिलं तर बरंच काही बरं असतं, तुम्ही बाजूला. कृष्णाने का नाही केलं यांना बाजूला? द्रोणाचार्यांना सांगता आला तर द्रोणाचार्य गुरु तुम्ही दोघांचे गुरु आहात, तुम्ही थांबा, मध्ये येऊ नका, या दोघा भावांना लढू द्या, जरा डोके फोडू द्या. पण द्रोणाचार्य उभे राहत असताना त्यांना कोणीच थांबवलं नाही. अर्जुन थांबत असताना मात्र त्याला उभं कृष्ण करतोय, युद्धाला उभा राहून. बघा तुम्ही नीती किती विचित्र वाटते. अरे मग मात्र कृष्णाशी बोलायचा संयोग आला. कृष्ण उभा होता, कन्हैयाला विचारलं कन्हैया कसं वागला असतो असं. कन्हैयानं सांगितलं काय करू शकले.
त्यांना मारल्याशिवाय माझ्याशिवाय पर्याय नाही. मी मला तो चिरडेच म्हणतो अजून. त्याने ठळगोगरी म्हटलं नाही पण तो चिरडे म्हणतो. त्याने चिरडे यांना मारल्याशिवाय पर्याय नाही. असं का करता राजा? चांगली माणसं आहेत मोठी, समाजामध्ये आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय असली पाहिजे ना. अरे पितामह आदरणीय श्रद्धेय आहे. एका राज्याच्या सिंहासनाच्या संरक्षणाकरता जीवन समर्पित केलेली आहे. हो, मरणाच्या शेवटपर्यंत खुर्चीवर घट्ट बसलेले आहे. ती खुर्ची पडू नये, त्या खुर्चीला डाग लागू नये म्हणून कुठलाही त्याग करावा लागला आणि बलिदान करावं लागलं तरी त्यांनी केलेलं आहे. त्या पितामह भीष्माला तुम्ही मारताय का? द्रोणाला मारून टाकले. काय केलं तुम्ही? असं काय करताय? त्यांना चिरडे मूर्खासारखा वागू नको. त्यांना मारणं गरजेचं आहे. मी माझं डोकं सांगवलं त्याने जाऊ देणार. एवढ्या ठिकाणी कशाला घेतो? सरळ सांग यांना का मारायचे तुला? त्याने झालं तू द्रौपदी वस्त्र आणण्याच्या वेळेला होता का रे? म्हटलं नाही प्रभू, ते तुझी गंमत पाहतो. मी गदड्या, तुला द्रौपदी वस्त्र आणून माहित नाही. तू मौनात मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, मला विचारतो तू यांना कसं काय मारतो? अरे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला ज्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं ना, ती यांची कोण होती हे सांग. त्या पितामह भीष्मांची नात सून आहे. गुरुद्रोणाची सून आहे. पोरात त्याची ती कृपाचार्यांची सून आहे. स्वतःची सून उघडी होत असताना, नागरी करत असताना ही षंडांसारखी बसलेली होती. यांना मारायचं गौरवाच्या बाजूने उभे आहेत म्हणून नाही मारत आहे, परंतु ही षंड आहे. स्वतःच्या सुनेला बिघड करत असताना जी वाचू शकत नाही, ती समाजाचं संरक्षण करू शकत नाही, ती समाजाला बळ देऊ शकत नाही. निष्क्रिय विचार म्हणून सगळ्यात यांना मारणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पहिला कोण पडला असेल तर पहिला सेनापती भीष्म पडलेला. सगळ्यात पहिला पडलेला भीष्म. भीष्माला अर्जुनाच्या बायानं घालाय करून मारता येणार होतं कन्हैयाला, नक्की मारता येणार होतं कन्हैयाला. परंतु कन्हैयाने छलकपट करून एका ज्याला षंड म्हटलं गेलं त्याच्या हातून मारण्याचं कारण ते होतं की त्याचा मृत्यू सुद्धा तसाच झाला पाहिजे, भयानक झाला पाहिजे म्हणून. नाही तर अर्जुनासारख्याच्या शिवाच्या हातून मरणं, कर्णाच्या पदरी आलं, कर्णाला झालं मार अर्जुना मार. अरे तुझ्या हातून मारण्यात सुद्धा अर्थ आहे. मृत्यू कुणाच्या हातून आला? अर्जुनाच्या. पितामह भीष्मांचा मृत्यू बघा कुणाकडून आला बघा. कधीतरी एक वेळेला पानं उघडून पहा, पितामहना मारलेला कोण आहे? काय नाव बोलायचं? तुम्हाला माहिती आहे कोण मारला? पुढच्या वेळेला द्रोणांना मारलं, विश्वासघाताला मारलं. द्रोणाला अर्जुनाला मारणं सोपं होतं, अर्जुन मारू शकत होता. परंतु द्रोणाला सुद्धा तसंच केलं. ज्या पद्धतीने त्यांनी वागली त्या पद्धतीने सुद्धा ही कृष्णकथा मला हे शिकवून गेली. मला कृष्णकथेची ही बारकाई वाटली. अरे कृष्णकथाच वेगळी आहे. कृष्ण वेगळाच आहे, कृष्णाचं पात्र वेगळं आहे. माय बाप हो, कर्णही मला अनुभवाला आला. कर्णाची शेवटची शब्द मला पटतच नव्हती. आई जाते भीक मागायला जाते. कर्णा, अरे भीक पेरे, माझी मुलं मला हवी आहेत रे. तूही त्यात आहे ना बा कर्णा. मला जशी त्या तशी माझी मुलं. हो आई हो, काळजी करू नको. तुझी 5 मुलं जशी त्या तशीच राहणार. अर्जुन मेला तर मी मेलो तर अर्जुन 5 तशीच राहणार. कर्णाला हे अगोदरच माहिती होतं अर्जुन मरणार नाही, मरणार मीच आहो. पण मरता मरताही अर्जुनाला मी लहान करून जाणार नाही. त्याला जसा उंचीला आहे तसा होऊन जाईल. जरी मी अर्जुनाला सोडला असं जर म्हटलं असतं तर महाभारतात अर्जुन लहान झाला असता की कर्णानं दिलेल्या जीवदानावर अर्जुन जिवंत आहे. कर्णानं दिलेल्या जीवदानावर अर्जुन जिवंत आहे हे सिद्ध झालं असतं. आणि म्हणून कर्णाने अर्जुनाला लहान होऊ दिलं नाही. आईला आई जा, तुझी 5 तशी शिल्लक राहणार आहे. अन्यथा हे तर कर्णालाही माहिती होतं मी जिवंत राहणार नाही. का जिवंत राहणार नाही हेही माहिती होतं. शेवटच्या क्षणी कृष्णाशी झालेल्या संवादाच्या वेळेला कर्णानं सांगितलं होतं, ओ अर्जुन कन्हैया मला माहिती आहे, मी ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांमध्ये माझा अंत होणार आहे हे मला माहिती आहे.
मी चुकीच्या लोकांमध्ये राहतो हेही मला माहिती आहे, मी अन्यायाचं प्रतिपादन करतोय, समर्थन करतो, मला हेही माहिती आहे. परंतु तरीही मी माझ्या विचाराला, चारित्र्याला आणि आचाराला धक्का लागू देणार नाही. मी त्यांचं खाल्लंय, मरेपर्यंत मी त्यांचा राहणार आहे, कारण कर्णाला माहिती होतं मी मरणार आहे. परंतु औदार्य बघा, औदार्य बघा, शत्रुत्व असून सुद्धा आपल्या शत्रूलाही लहान होऊ देण्याचं बघा, मानसिकता बघा कशी आहे. लहान होऊ दिलं नाही अर्जुनाला. अन्यथा कर्ण एकच शब्द बोलला असताना आई जा, माहिती होत त्याला मी मारणार आहे, म्हटलं असता आई जा, तुझा अर्जुनाला मी अजिबात मारणार नाही. अर्जुन पूर्णपणे लहान झाला असता, जगला असता तरी लोक म्हटले असते कर्णाने मारला नाही म्हणून जिवंत राहिला. बघा ना हो काय कृष्णकथा आहे, तिथली बारकावे बघा काय जबरदस्त आहे. ही माणसं जगली कशी, आपण मरत असताना सुद्धा समोर त्याला मोठं करून मारताय. कुठली कुठली ही गोष्ट मला सांगा. जीवन असंच आहे, जीवन इतकं सुजलाम सुफलाम या वैचारिक लेवलनं जात असतं. मला पुस्तकथा त्याच्यामुळे आवडते, पुस्तकातले प्रत्येक गोष्टी मी त्याच्यामुळे बारकाव्यानं सांगतो. मला वेगवेगळे इतर एक्सप्रेस मला भेटले नांदेडच्या जवळ. मला म्हणजे बाबाजी तुम्ही त्या स्मृती सांगतात, बाबाजी स्मृती सांग, मला असं बोललो तुमच्याशी, मला स्मृती सांगतात, त्या स्मृतीने बोध होत नाही, तुम्ही लिहा सांगत. मी म्हटलं वेड्या, बोध कशावर खातात हे मला माहिती. आता मी लोकांना बोध होईल असे लिहा कसं काय सांग, तो कशाबरोबर खायचा हेच मला माहिती नाही, बरोबर ना. तर मग मी आता त्या लिहा सांगून लोकांना बोध कसं काय करू. ज्यांना ज्यांना बोध झालेला आहे त्यांच्याकडून लिहा आहे का, म्हणजे मग तुम्हाला त्यांच्याकडून बोध होईल. ज्याच्या जो आहे तो ते देईल ना. मला बोधच नाही तर मी तुम्हाला देणार कुठून, बरोबर. मला मात्र स्मृती आवडतात, त्यात माझा महानुभाव. मला कृष्ण आवडतो, जीवन. कृष्ण चरित्रामध्ये अध्यात्म कमी असेल, परंतु जीवन दर्शन अगदी जगण्याचं स्वच्छ स्वतंत्र तत्वज्ञान कृष्ण स्वतंत्र अगदी चरित्र. माणसानं किती गरीब व्हावं, किती आक्रमक व्हावं, किती नम्र व्हावं, किती धार्मिक व्हावं, ही तरी गोष्ट कृष्ण कथा सांगते. तरी गोष्ट कथा सांगते कृष्ण कथा. मी भगवद्गीतेचा श्लोक सांगून सांगणार नाही की अर्जुन कृष्णाला काय सांगत होता. तो पंचतंत्रातली गोष्ट तुम्हाला मी सांगून सांगेल की कृष्णाने अर्जुनाला मंत्र कसा दिला. बघा मी गावाच्या बाहेर गेली, मोठा अजगर आलेला होता, मोठा अजगर होता, बस भल्ला मोठा अगदी. आलेल्या माणसाला प्रत्येकाला खाऊन टाकायचा, गाय सापडू, पोरग सापडू, वासूर सापडू गिळून टाकायचा प्रकाश शिकतो. एक जर संत भेटले त्या अजगराला सांगितले, एवढं पाप करतोय तू, कुशाल गाय खातो, वासू खातो, माणसं खातो, पोरं खातो, एवढं पाप करतोय तू गधड्यासारखा, चांगलं नाहीये. पुढच्या जन्मी आताच पाप झाला, पुढे काय होशील. त्याच्यानं मग मी कसं वागू. त्यांच्या नाही, अजिबात नाही, आपलं काही करायचं नाही, अजिबात नाही. त्यांनी ठीक आहे, मी अजिबात तुम्हालाही काही करणार नाही. आणि मग ह्या अजगर आपलं झाडाखाली वडाच्या झाडाखाली पडून राहिलं. विचार येणारी जाणारी पाहत होती, लांबून जायची, ते वर मानाय करत नव्हतं. आता हळूहळू गावात चर्चा झाली, त्या अजगराला माणसं घालून सोडून दिलं. तो माणसंही झाला, मग तो कुत्रही खात नाही. आता वाटरलाही उडत नाही. मग आता लोक थोडी जवळून जायला लागली, मग जवळून जायला लागली. मग गावातली पोरं त्याच्याभोवती खेळायला लागली. खेळता खेळता काही पोरं काट्यात बसायला लागली, काही दंड मारायला लागली. काट्यात बसून त्याला काही जखमी केलं. आता रक्त व्हायला लागलं, मुंग्याला काय लागलाय. एक दिवस तोच त्यांनी अशी असा जोडी घेऊन दिशेला तिथून चालला होता. त्यांनी थोडी अजगराची अवस्था त्याने बाजूने मुंग्या लागल्या, वर झाली, पडलेला निश्चित हल्ला होत नाही. संन्याशी त्याच्यावर गेला, दगड्या तुझी अवस्था कोणी केली. त्यांनी गावातले लोक त्यांनीच केले. तेवढे कावर केलं, तुम्ही सांगितलं नाही कोणालाच काही करायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, पडून राहिलो. मग त्याला लांबून जाता जाता जवळून आले, जवळून जाता जाता माझ्यावर खेळायला लागली. खेळता खेळता काड्या टोचायला लागली, दंड मारायला लागली, जख मारायला मुंग्याला काय. त्याला मूर्खा, मी तुला असं सांगितलेलं नव्हतं म्हणे. मग असं नाही, अरे माणसं खाऊ नको म्हटलो होतो मी तुला, तू शेळ्या खाऊ नको म्हणजे काय असा तू इतका निश्चित पडून राहा असं म्हटलो होतो का. म्हणजे मग कसं, अरे कमीत कमी आपला प्रतिकार करण्याकरता काहीतरी फुस म्हणून तर का, स्वतःला तर वाटतं फुस तर करले का. अर्जुनाला सांगितलेलं बघा ना. भगवद्गीतेतला अजून एक श्लोक मी तुम्हाला सांगू शकतो की तो पंचतंत्रात पाहायला मिळतो. मी तिथं पंचतंत्रात पाहायला मिळतो. पंचतंत्रात जगायचं असेल ना तुम्हाला फुस करावंच लागेल. तुम्ही असे बोलू नका, अजगर बोलू नका, लोक तुम्हाला जखमा करतील, मुंग्या लागतील आणि तुम्ही मेलात म्हणून कोपऱ्यात तुम्ही दखल घेणार अजिबात नाही.
तुम्ही अजगरासारखे ना, माणसं मारू नका, माणसांवर आक्रमण करू नका, तुमचा दायरा ठरवा, दायऱ्याच्या आत तुम्ही राहा, परंतु मग निश्चितपणे मरू नका. अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञान आहे. बावड्या, द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, शांडासारखा सोडू नको यांना. धर्म कुठे गेला होता तेव्हा? बघा तुम्ही ती पंचतंत्रातली गोष्ट, इतका झोपू नको अर्जुना, तू आता बावड्यासाठी अजगर होऊ नको. हा अर्जुन ऐकेल असा झाला आणि मग कृष्ण चक्रवर्तीने त्याला पुढे नेऊन सांगितलं, अर्जुना एका जंगलामध्ये एक वाघ आणि वाघाला एक दिवस ते लागलं पंजाबवरून त्याला मारणार. की त्याला लागल्यानं सांगितलं, महाराज तुम्ही या जंगलाचे राजा, मी तुमचा सेवक आहे, तुम्ही मला मारून खाऊन टाकतात का? और एक दिवसाची भूक तुमची भागल उद्या काय? त्यापेक्षा एक काम करा, मी तुमचा प्रधान म्हणून होतो, तुमच्या दररोजच्या जेवणाची काळजी मी करणार. त्या वाघाने धरून ठेवलेलं मोठं कसं त्याने खरं हो करणार. त्याला पायवर का काय करशील तू? तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त इथं बसून राहायचं काम करा, मी तुमच्या जेवणा खाण्याची व्यवस्था सगळी मी करेन, बस तुमच्या मंत्रिमंडळाची स्थापना मी करेन, तुम्ही घाबरू नका, तुम्ही आता आमचे अध्यक्ष. बसले आता महाराज. आता लागेल लंग आता त्याच्या शिकारीच्या शोधाला निघायची, मागं करता काही व्यवस्था करायची आणि फिरणार हे लंग गावाच्या बाहेरून चक्कर मारत गेल्यावर लक्षात आलं, एक गाढव मस्त डोळे घेत होतो त्या याच्यावर, काय म्हणतात उकिरड्यावर. तिथे आला त्यांनी, गाढव दादा तुझे कान, तुझा चेहरा, आवाज तर काय पहाडी आहे, एका आवाजात जंगल असं तणावून जात आहे, तुम्हाला हाताने मारावं लागत नाही, ठोकर मारली ना माणूस चितपट, काय ताकद आहे तुमच्या? गाढव त्याला बरं वाटलं, ते उठलं, अंगात झटकलं, त्याने झालं खरंच, त्याने झालं हो खरंच, मला वाघ महाराजांनी सर्व जंगलामध्ये फिरायला लावलं, त्यांनी झालं मी वृद्ध झालो, जंगलाचा राजा करायचा आहे आणि त्याकरता कोणीतरी शोधून आण म्हणून मला दत्तक घ्यायचं आता राजपुत्र. नाही राहू वाघ आलं का? त्याने अजिबात नाही, ते थकले आता. नक्की त्याने झालं नक्की लंग्यांच्या गाडवाला सोबत घेतलं. वाघाला आला लंग्यांच्या महाराज जरा जपून थोडस पाठीवर हात फिरवा, तुरवाळा, त्याच्या तोंडावर हात फिरवा आणि मग पुढचा कार्यक्रम राबवा, तुम्हाला कसा राबवायचा. आता 4-5 दिवस झालेले होते, त्या वाघाला जेवण नव्हतं, गाडव भलं मोठं दिसलं, लंग्यांच्या पुढं जाय, गाडव हळूहळू चाललं होतं, जायला पुढं घाबरू नको, ते तुझ्या पाठीवर हात फिरव दिला तर पुढं काय ना मांडीवर घ्यायचं, पुढे जायचं. पुढे गेलं आता ते 4-5 दिवसाचं भुकेलं फटकन झेप मारले, गाडव पळालं, मोक्षाला उघडत पळालं, गेलं पळून. लागल्यानंतर काय मूर्खासारखं वागले हो, तुम्हाला जरा दम बी नाही, जरा तास सोडून घ्यायचं, पाठीवर हात ठेवायचा, कोण जायचं अंधारायचं, हा जरा मुका घ्यायचा आणि मग नंतर काय कार्यक्रम राबवायचा तो राबवायची. एवढी घाई करता जेव्हा तुमच्या करतात होतं ते वाघांना काय भूक लागली तळमळ, त्याच्यावर काय करणार, झाली गडबड, चुकलं माझं, काय जर चुकलं आता गप्पा, आता मारा जरा शांत राहा, पुढच्या वेळाची गडबड करू नका. मी लहान परत त्या गाढवायच्या पाठीमध्ये ते गाढवाला काय मूर्खा, तुझी परीक्षा घेत होती, तू किती धाडशी वगैरे आहे म्हणून पाहत होते, अरे एवढं राज्य तुला द्यायचं आहे, तुझ्या धाडस किती आहे म्हणून ते पाहत होते, तुझं धाडस पाहण्याकरता ते चाललं होतं. काही मूर्खासारखा त्यांचं खरंच तू आता भ्याड असल्यावर तर काय जंगल चालवशील. त्या गाढवाला परत घेऊन आलं, गाढव आता पुढे गेलं वाघासमोर बसलो. आता वाघाने त्याच्या कानात मंत्र मारण्याकरता कान धरला. वाघाने गाढवाला वाटतात आपल्या कानात मंत्र मारतायत म्हणून गाढवी अगदी हळूच चुकली आणि चुकताच एका क्षणात वाघाने त्याच्या नदीचा पोट फाडला. गाढव फाडला. गाढवाच्या त्या काळजाला हात घालून वरगडू नका, काळीच काढून खायचं. वाघाला त्याचं गांड्यांचे महाराज काय घालेले असतो, जंगलाचे राजा, 5-7 दिवस आंघोळ नाही, दात घातले नाही, तोंड धुतले नाही, असं कोण चालतं का? पूजा नाही, पाठ नाही, जरा आंघोळ बिंघोळ करू नये, जरा दात घातले नाही, आता काही नाही, काळजी नका करू, मी त्याचा राखण करतो. तुम्ही काळजी नका करू, मी राखण करणं माझी जबाबदारी, या लवकर आंघोळ करू. वाघही बावळा गेला आंघोळीला. तो वाघ आंघोळीला गेला, तुझ्या लांग्याने पटकन हात घातला आणि काळीच काढून वाघ आला, हात घालून आता काळीच शोधायला. काळीच कुठे आहे?
लांडग्याकडे राहिलं, लांडग्या या गाडवाला काळीच नाही. लांडग्याला सांगितलं महाराज त्याला काळीच असतं ना तर ते परत आलं नसतं तुमच्या दोन मारायला नसतं आलं. बिना काळजाची माणसं आहेत लक्षात ठेवा. माणसाची काळीच हरवते. भगवद्गीते ना अर्जुनाला सांगितलं अर्जुना ही बिना काळजाची झेंडा आहे. कुणाची तरी फौजाई होती, कुणाची तरी फाटी होती, कुणाची तरी बहीण होती, कुणाची तरी सून होती, कुणाची तरी नासून होती. विवस्त्र करून पाहत असताना या निर्लज्जांना लाज वाटली नाही आणि म्हणून त्याचा तारून अंत खेळकपटाने का कर्णाने का अंत केला. अर्जुनाला भगवद्गीता सांगून हा कृष्ण परमात्मा उठवत होता. बघा ना माझा कृष्ण आवडेल की बौद्धावरती कोणावर पाहिजे आपल्याला. चंद्र मारलेली खायची सांगणारा बौद्धांचं तत्वज्ञान अत्यंत शांत आणि संयमा. कृष्णाचं तत्वज्ञान बघायला करतात आणि म्हणून मला कधीही कृष्णाचं तत्वज्ञान आवडतं. कन्हैया सांगत असतो शूलपुच्छम व्यम गर्थ जीवितम विद्या न गुह्ये गोपरे शक्तम न च दंश निवारणा. कुत्र्याच्या शक्तीसारखं जीवन जगू नका. जी कुत्र्याची शक्ती आपली गुह्यलागाही झाकू शकत नाही आणि अंगावर बसलेली माशी उडू शकत नाही. हे जीवन जगण्याचा अर्थ नाही. हो फक्त तो गोंडावर शिवून फिरत असते. तिचं जीवन कसं व्यर्थ आहे. ज्याने भगवद्गीता वाचली त्याच्या जीवनाचा कल बदलला. ज्याने कृष्ण चरित्र वाचलं त्याच्या जीवनाचा कल बदलला. बघा तुम्ही त्याचं जीवन बदललंय. आणि म्हणून आज जगाच्या पाठीवर एक संप्रदाय असा आहे कृष्ण संप्रदाय. एक संप्रदाय की उठेल तो त्या कृष्ण संप्रदायाच्या पाठीमागे धावतोय. उठेल तो कृष्ण संप्रदायाच्या मागे धावतोय. या अर्थान नाही बाबू आमच्या दत्तराज बाबांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं.